नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करत आहे। मी श्रीकांत आडे। आज आज आपण टॉपिकवर बोलणार आहोत। तुम्हाला माहित आहे विविध आयोग अलीकडे राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये तुम्हाला माहित आहे विविध आयोगावर प्रश्न आला आहे। कधी आपल्याला बघा माहिती आयोग, त्याचबरोबर केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय अन्वेषण आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, बरोबर आहे, अल्पसंख्याक आयोग, तर या प्रकारच्या विविध आयोगावर बरेचसे प्रश्न येतात। जसं की आपण जर बघितलं तर चालू घडामोडीमध्ये आपण हा विषय येतो, त्याचबरोबर हा विषय पॉलिटीमध्ये येतो, त्याचबरोबर HRD या संदर्भाच्या सगळ्या बाबीमध्ये विविध संविधानिक तसेच गैर संविधानिक, बरोबर आहे, संविधानिक म्हणजे घटनात्मक दर्जा त्याला आहे, परंतु काही बिगर संविधानिक आहे, परंतु ते वैधानिक आहे। वैधानिक म्हणजे काय, ज्याला सरकारची मान्यता आहे आणि सरकारच्या तरतुदीनुसार त्या गोष्टी काय करतात, कामकाज करत असतात। मग आजचा या व्हिडिओमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांना एकाच लेक्चरमध्ये सगळे आयोग माहिती मिळणार आहे। साधारणतः आपण जर वाचतो मला त्याला बरेचसे वेळ लागणार आहे। आपले युट्यूबचे व्हिडिओ जर तुम्ही सगळे बघितलात तर आपण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तुमचं क्लेरिफाय व्हावं आणि त्याचबरोबर तुमचा जास्त अभ्यास व्हावं यासाठी आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न चालू आहे। कारण महाराष्ट्रातले जे काही विद्यार्थी आहे ते आपल्यावर जुळलेले पाहिजे। जर तुम्ही नवीन असाल आणि आणखीनही अद्यापही तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला जॉईन केले नसाल तर कृपया या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरत्र शेअर करा आणि लाईक करा। चला आज आपला विषय बघूया, विविध संविधानिक व गैर संविधानिक आयोग। बघा याच्यातली काय काय बघायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विविध आयोग मध्ये। तर केंद्रीय माहिती आयोग, बघा केंद्रीय माहिती आयोग आहे। केंद्रीय माहिती आयोगावर बरेचसे प्रश्न अलीकडे विचारलेले आपल्याला दिसतात। केंद्रीय माहिती आयोग, त्यानंतर बघा राज्य माहिती आयोग, जे काही राज्याच्या संदर्भाचा विविध माहिती आयोग आहे आणि याच्या संदर्भाची विविध माहिती असते। त्यानंतर केंद्रीय दक्षता आयोग, त्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभाग जे काही आहे महत्वाचं केंद्राच्या मार्फत आणणारा कारभार बघणारा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, बघा राष्ट्राचे महिला आणि राज्य महिला आयोग, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, लोकपाल आणि लोकायुक्त। बघा विद्यार्थी मित्रांनो लोकपाल लोकायुक्त बद्दल बऱ्याचशा माहिती तुम्हाला नाही आहे। काही लोकांना लोकायुक्त बद्दल माहिती नाही आहे, तर काही लोकांना राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग नेमकं काय आहे हे माहित नाही। बघा तर बऱ्याचशा परीक्षेमध्ये काही नवीन अपडेट असतात, तर याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे ह्या दोन प्रकरणामध्ये आपल्याला विविध माहिती मिळते। तर बघा आज आपण सविस्तरपणे तर हे विविध आयोग आपण बघणार आहोत। तर अतिशय छोट्या बाबीमध्ये आपल्याला अतिशय थोडक्यामध्ये संपूर्ण आयोगाची माहिती आपल्याला घ्यायची आहे। म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण आयोग जे काही असतात आपल्याला, जे काही आपल्याला मायनर ऍक्ट म्हणतो आपण यांना, पॉलिटीचा हा भाग आहे, भाग 2 जे काही म्हणतो आपण मायनर ऍक्ट, बरोबर आहे। तर हे विविध कायदे त्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे या व्हिडिओमध्ये। तर विविध आयोग कोणकोणते बघायचे आपण सांगितलेलं आहे। तर बघा पहिला आयोग ज्याची आपण आता माहिती बघत आहोत तर केंद्रीय माहिती आयोग, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन। बघा सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन म्हणजे केंद्रीय माहिती आयोग। बघा हो याची स्थापना बघा 2005 ला झालेली आहे आणि केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन 2005 अन्वये। बघा स्थापना कधी आहे 2005 ला आणि याचा अधिनियमन आहे 2005 ला केंद्रीय माहिती आयोग। बघा याची रचना बघा, मुख्य माहिती आयुक्त प्लस 10 माहिती आयुक्त, कमाल। बघा याच्यावर प्रश्न आपल्या राज्यसेवेमध्ये आला होता, या जे काही आता राज्यसेवा झाली त्या राज्यसेवेमध्ये आला होता की केंद्रीय माहिती आयोगामध्ये एकूण सदस्य किती असतात, तर एकूण सदस्य किती असतात 10। त्यानंतर याची नियुक्ती कोण करते, राष्ट्रपती। बघा नियुक्ती, त्याचबरोबर या निवड समितीवर पण प्रश्न आला होता। बरोबर निवड समिती, केंद्रीय माहिती आयोगाची निवड समिती मध्ये कोण कोण सदस्य असतात, तर यापैकी काय तुम्हाला माहित आहे राज्यसभेचा विरोधी पक्षनेता दिला होता, तर लक्षात घ्या। तर पंतप्रधान, लोकसभेचा विरोधी पक्षनेता, पण पंतप्रधानाचा नामनिर्देशित केलेला केंद्रीय कॅबिनेट मंत्री। बघा पीएमआला जो काही नामनिर्देशित केलेला असेल एखादा तर तो केंद्रीय कॅबिनेट मंत्री। बघा निवड समिती, त्यानंतर कार्यकाल किती असतो 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष। बघा तुम्हाला माहित आहे 5 वर्ष 2019 सुधारणा केंद्र शासनाला निश्चित केला जाईल। बघा 3/65 पुनर्नियुक्तीस पात्र नाही आहे। बघा याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे सुरुवातीला जर तुम्ही कालकर बघितला तर 3 वर्ष 65 वर्ष होता आणि 2019 पासून 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष इतका यांचा कार्यकाळ केलेला आहे। बघा केंद्रीय माहिती आयुक्त हे कधी कधी चुकतात,
किंवा ते सदस्य कधी कधी चुकतात, तर यांना पदावरून कोण करू शकतो, तर पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानं. केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय माहिती आयोगाच्या अध्यक्षाला काढण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतीला, पण तो पण सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यानं. त्यानंतर अहवाल केंद्र शासनाकडे पाठवतात. बघा, केंद्रीय माहिती आयोग सगळे अहवाल केंद्र शासनाकडे पाठवतात. देशातले संपूर्ण विविध माहिती गोळा करण्याचं काम केंद्रीय माहिती आयोग करते आणि दरवर्षी आपला आयोग काय करते, केंद्र सरकारकडे माहिती पाठवत असते. बघा, आपली कामे पार पडताना आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त आहे. दिवाणी, तुम्हाला माहिती आहे दिवाणी न्यायालय या ठिकाणी संपूर्ण दिवाणी म्हणजे स्थावर प्रॉपर्टी, जंगम मालमत्ता याच्यावरचे वाद, प्रॉपर्टीचे वाद जे काही असतात त्या संदर्भाचा तो अधिकार त्यांना असतो. तर त्याच प्रकारचा अधिकार यांना सुद्धा आहे केंद्रीय माहिती आयोग. बघा, सध्या याचे बघा अध्यक्ष, तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, सर्वात पहिले याचे अध्यक्ष होते वजाहत हबीबुल्ला. पहिले म्हणजे ज्यावेळेस 2005 ला स्थापन झालं होतं तर वजाहत हबीबुल्ला, आणि सध्याचे याचे अध्यक्ष आहे हिरालाल सामरिया 6 नोव्हेंबर 2023 पासून. म्हणजे आता हे 5 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत राहील. हिरालाल सामरिया किंवा हे जर चुकीचे वागले तर यांना पदावरून काढण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतीला. म्हणजे या प्रकारच्या गोष्टी बघा, हे कधीपासून आहे तर 6 नोव्हेंबर 2023 पासून. म्हणजे पहिला कोण आणि सध्याचा कोण हे अध्यक्ष सुद्धा आपल्याला करंट अपडेट. बघा, हे आपण सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनची माहिती दिलेली आहे, सोबत काय दिलेलं आहे पोरो, त्याचे अध्यक्ष सुद्धा लेटेस्ट आपण दिलेले आहे. तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला अभ्यासायची आहे. ओके, चला आपण दुसरा आयोग बघूया. दुसऱ्या आयोगामध्ये कशा संदर्भात आपण माहिती दिलेली आहे, तर हे झाला पहिला आयोग. दुसरा आयोग आहे राज्य माहिती आयोग. राज्य माहिती आयोग, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन. स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन बघा पोरो, याची पण स्थापना 2005 ला आहे. आणि याचे पण सदस्य बघा, मुख्य माहिती आयुक्त प्लस 10 आयुक्त. बघा, लक्षात घ्या, एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10 माहिती आयुक्त. निवड समिती बघा, याची निवड समिती आता हे राज्याच्या संदर्भात आहे, त्यामुळे पीएमच्या जागी कोण आहे, मुख्यमंत्री. त्यानंतर विधानसभेचा विरोधी पक्षनेता आणि राज्य कॅबिनेट मंत्री जो सीएम न नामनिर्देशित केलेला असेल. जसं तिथं होता केंद्रीय कॅबिनेट मंत्री, पीएम न नामनिर्देशित केलेला. इथं कोण आहे, राज्य कॅबिनेट मंत्री. बघा, 3 सदस्यीय निवड समिती आहे. कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत. पण पहिले 3/65 होता, आता किती आहे, 5/65 वर्षापर्यंत. म्हणजे केंद्रीय माहिती आयोग याचा आणि याचा कालावधी सारखाच आहे. पुढे बघा, पुनर्नियुक्तीस पात्र नाही आहे. एकदा झालेला अध्यक्ष हा पुनर्नियुक्तीस पात्र नाही आहे. म्हणजे एकदा जर कार्यकाळ उपभोगला तर त्यानंतरचा कार्यकाळ त्याला उपभोगून घेता येणार नाही. त्यानंतर बघा, पदावर दूर करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्याने. बघा, त्यानंतर अहवाल राज्य शासनाकडे पाठवतात. आता बघा, जसं राज्य माहिती आयुक्त यांना काढण्याचा अधिकार राज्यपालाला आहे आणि केंद्रीय माहिती आयोग याला काढण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. पण दोघांनाही सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानेच आहे. म्हणजे राज्याचा पण असो, काही काही लोकांना वाटेल उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने नाही का, तर नाही. तर लक्षात घ्या, राज्य माहिती आयोगाच्या अध्यक्षांना काढण्याचा अधिकार राज्यपालाला आणि केंद्रीय माहिती आयोगाच्या अध्यक्षांना काढण्याचा अधिकार राष्ट्रपतीला. पण दोघांचाही सल्ला कोणाचा आहे, सुप्रीम कोर्टाचा. बघा, सध्याचे अध्यक्ष राज्य माहिती आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर सुरेश जोशी. ज्यावेळेस 2005 ला स्थापन झालं तर त्यावेळेस पहिले कोण होते, डॉक्टर सुरेश जोशी. आणि सध्याचे सुमित मलिक. बघा, याच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे सुमित मलिक कडे. लक्षात घ्या, 2023 पासून हे सुद्धा आहे सुमित मलिक. 5 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत राहतील राज्य माहिती आयोगाचे अध्यक्ष. पहिले कोण होते, डॉक्टर सुरेश जोशी 2005 ला, 23 पासून सुमित मलिक. बरोबर आहे. तर लक्षात घ्या, या प्रकारचं राज्य माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाची संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. काही काही लोकांना हे लिहून घ्यायचं असेल तर ते लिहू शकता. ही पीपीटी व्यवस्थितपणे आपण बघून परत तुम्ही काय करू शकता, याच्यावर संपूर्ण सिंहावलोकन करू शकता की नेमके राज्य माहिती आयोग काय आहे. बाबा, पहिले आपण राष्ट्रीय माहिती आयोग बघितलं, म्हणजेच केंद्रीय माहिती आयोग. हे संपूर्ण याच्यातून तुम्ही अभ्यास करू शकता. कारण हे सदस्य तुम्हाला विचारलं जाईल, निवड कोण करते हे तुम्हाला विचारलं जाईल आणि कशा प्रकारे चालते याचं संपूर्ण तुम्हाला विचारलं जाईल. चला, त्यानंतर आपण पुढचं आयोग बघणार आहोत. त्याच्या संदर्भाची माहिती आपण इथं बघणार आहोत. बघा, काही लोकांना चालू असताना, व्हिडिओ चालू असताना तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढण्याचं प्रोसेस आहे. आणि हे संपूर्ण माहिती आपण टेलिग्रामला सुद्धा आपण टाकू शकतो. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जर जुळलेला नसाल तर तुम्हाला माहित आहे, जॉईन टेलिग्राम @श्रीकांत आडे या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही माहिती संपूर्ण हे पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्ही घेऊ शकता. चला पुढे बघा, केंद्रीय दक्षता आयोग, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन.
बघा केंद्रीय दक्षता आयोग, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कंबाईनला चाललेलो आहोत आणि कंबाईनच्या दृष्टिकोनातून हे सगळे आपण व्हिडिओ टाकत आहोत. फापट पसारा नाहीये का. आज आपल्याजवळ दिवस फार कमी आहे आणि एका व्हिडिओमध्ये जर एवढ्या गोष्टी आपल्याला जर मिळत असत तर हे रिवाइज करण्यासाठी फार अर्धा घंट्याचा व्हिडिओ आणि अर्ध्या घंट्यात जर साधारणतः अर्धा आयोगाची माहिती मिळत असेल तर निश्चितच आपल्या फायद्याच आहे. चला तिसरा आपण बघत आहोत केंद्रीय दक्षता आयोग, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. स्थापना 1964. बघा संचालन समितीच्या शिफारसनुसार. बघा तुम्हाला इथं समिती विचारल केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना, तर समिती कोणती आहे पोरो. संचालन समिती. कोणती समिती आहे. संचालन समिती. आणि या समितीच्या अंतर्गत याची स्थापना झाली आहे 1964 आणि याला वैधानिक दर्जा दिला सप्टेंबर 2003. म्हणजे सरकारचा अधिनियमानुसार स्थापन झालं कधी 2003. म्हणजे स्थापना आहे 1964, पण 2003 याला वैधानिक दर्जा आहे. वैधानिक दर्जा म्हणजे सरकारी मान्यता. पहा बघा याचा एक अध्यक्ष आणि 2 सदस्य, एकूण तीन सदस्य अध्यक्षाला धरून. बघा एक अध्यक्ष 2 सदस्य. नियुक्ती कोण करते. राष्ट्रपती. याची पण निवड समिती. बघा प्रत्येकाच्या निवड समिती आणि निवड समितीचा प्रश्न येतो जसा की आपल्याला 2024 राज्यसभेचा पेपर आपण बघितलाय. बघा निवड समिती आहे पंतप्रधान अध्यक्ष, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेचा विरोधी पक्ष नेता. बघा पंतप्रधान अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचा विरोधी पक्ष नेता. लोकसभा बघा राज्यसभेच्या कुठंच आपल्याला दिसत नाही, कारण का लोकसभा हा जनतेचं सभागृह आहे आणि त्याचाच विरोधी पक्षनेत्याला लोकशाहीमध्ये महत्वाचं स्थान आहे. चला कार्यकाल बघा 4 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. बघा बरोबर 5 नाही आहे, 3 नाही आहे, 4 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आणि अहवाल दरवर्षी हे पाठवतात केंद्रीय दक्षता आयोग कोणाला. राष्ट्रपतीला. की महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये विविध राज्याच्या संदर्भात देश पातळीवर कशाची दक्षता घ्यायची आहे, कोणती अलर्टनेस घ्यायची आहे आणि कशा प्रकारचे गुन्हे आणि कशा प्रकारचे कामकाज चालू आहे याचं यंत्रणा तपासण्याचं काम केंद्रीय दक्षता आयोग घेत असते. आता बघा याचे कामकाज जर आपण बघितलं, काही माहिती जर आपण बघितली तर बघा स्वतःचे सचिवालय आहे परंतु तपास यंत्रणा नाही, म्हणजे कर्मचारी पाहिजे त्या प्रकारचे नाही आहे. चौकशी बघा केंद्रीय दक्षता आयोग जेव्हा चौकशी करते तर वरिष्ठ पीआय किंवा त्याच्यावरच्या दर्जाचा अधिकारी काय करते. चौकशी करते. बघा ईडी संचालनाची नियुक्ती केंद्रीय दक्षता आयुक्ताच्या सल्ल्याने होती. जे तुम्हाला माहित आहे ईडी जे काही बऱ्याचशा घरात येते ईडी महाराष्ट्राला भारताला सर्वांना माहित आहे ईडी की ज्या ठिकाणी जो काही भ्रष्टाचार झाला आहे, मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा आहे तर त्या ठिकाणी ईडीचं काम करते आणि याची नियुक्ती सुद्धा केंद्रीय दक्षता आयुक्त करत असतात. त्यानंतर सीबीआय मध्ये पोलीस निरीक्षक व त्याच्या वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याची निवड केंद्रीय दक्षता आयोगाच्या सल्ल्याने करतात. बघा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन इंडिया तर काही अधिकारी त्याचबरोबर पोलीस निरीक्षक व त्यांच्या दर्जा किंवा त्याच्या वरच्या लोकांचं नियुक्ती सुद्धा केंद्रीय दक्षता आयोग करत असते. म्हणजे बघा हे यांचे महत्वाचे काही काय आहे, कामं आहे की कार्य आहे की नेमकं केंद्रीय दक्षता आयोग काय काय कार्य करते याच्याबद्दल माहिती आहे. सचिवालय सुद्धा आहे, यांना आपण तपास यंत्रणा स्वतःची नाही कारण याच्या अंतर्गत काही टीम आहे, त्याच्या टीम अंतर्गत हे कामकाज चालते. बघा केंद्रीय दक्षता आयोगाचे पहिले अध्यक्ष होते निट्टूर श्रीनिवासन राव आणि सध्याचे आहे सुरेश पटेल. कोण आहे सध्याचे. सुरेश पटेल. केंद्रीय दक्षता आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहे सुरेश पटेल. पहिले होते कोण. निट्टूर श्रीनिवासन राव. लक्षात घ्या. तर हे झाला आपला केंद्रीय दक्षता आयोग. बघा केंद्रीय दक्षता आयोगावर संपूर्ण माहिती तुम्हाला घ्यायची आहे आणि अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे की नेमकं याची स्थापना कधी आहे, याला वैधानिक दर्जा कधी दिलेला आहे आणि याची निवड समिती किती सदस्य आहे. बाबा 3 सदस्य आहे. कार्यकाल 4 वर्ष 65 वर्ष आहे आणि सध्याचा अध्यक्ष आणि पहिले अध्यक्ष कोण होते हे आपल्याला याच्यातून माहिती घ्यायची आहे. केंद्रीय दक्षता आयोग. आता बघा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभाग. तुम्हाला माहित आहे विविध माहिती तपासण्यासाठी, विविध माहितीचा अभ्यास करण्यासाठी की एखादा काही गोष्टी झालेली आहे आणि त्या घटनेचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी की एखाद्या ठिकाणी बॉम्ब पथक आलेला आहे परंतु कुठून आलेला बाबा दहशतवादी, आतंकवादी, त्याचबरोबर एखादी घटना घडलेली आहे त्याची संपूर्ण माहिती केंद्रीय अन्वेषण विभाग मार्फत घेतली जाते आणि हे अतिशय भारताचा महत्वाचा विभाग आहे आणि या विभागाच्या अंतर्गत विविध प्रक्रिया आपली चालली जाते. सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन काय आहे बाबा तर बघा केंद्रीय अन्वेषण विभाग तर याची स्थापना आहे 1963 ला. बघा आणि दिल्ली पोलीस विशेष आस्थापना कायदा 1946 नुसार. बघा दिल्लीचा पोलीस विशेष आस्थापना विभाग आहे ज्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा नव्हता आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे दिल्लीमध्ये काही गोष्टी कायदे होते आणि त्याला विशेष कायदा होता, तो दिल्ली पोलीस आस्थापना कायदा होता आणि तो संपूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखाली चालत होता. आता बघा याची रचना बघा, एक संचालक व त्यांना मंत्री विशेष संचालक किंवा अतिरिक्त संचालक असतात.
एक संचालक, त्याला मदतीसाठी विशेष किंवा मग अतिरिक्त संचालक. त्यानंतर नियुक्ती केंद्र सरकार करते. नियुक्ती कोण करते? केंद्र सरकार करते. त्यानंतर पंतप्रधान, लोकसभेचा विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश याच्यामध्ये असते बघा. पीएम, लोकसभेचा विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश. म्हणजे लक्षात घ्या, लोकशाहीचे विविध पिलर याच्यात असतात. म्हणजे पंतप्रधान जरी म्हणजे सरकार जरी असेल समिती निवडणारी, परंतु पंतप्रधान आणि लोकसभेचा विरोधी पक्षनेता, लोकसभेचा विरोधी पक्षनेता म्हणजे लोकांच्या समस्या आणणारा, आणि सरन्यायाधीश हे सुद्धा कसं असतं, सेक्युलर पद आहे की हे कोणत्या बाजूने झोपलेलं नसते पद. म्हणून हे तिन्ही लोकांना मिळून हे काय केलेलं आहे, संचालक व त्यांना मंत्री विशेष संचालक यांची निवड केली जाते. कार्यकाल बघा यांचा 2 वर्ष आहे आणि पदावरून दूर केंद्र सरकार करते. ब्रीदवाक्य काय बघा, तुम्हाला माहिती आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचं ब्रीदवाक्य विचारलं जातात, उद्योगशील, निपक्ष दृष्टिकोन आणि एकाग्रता. ब्रीदवाक्य बघा, उद्योगशील, निपक्ष दृष्टिकोन आणि एकाग्रता हे यांचं काय आहे, महत्वाचं ब्रीदवाक्य आहे. तर हे आपल्याला विचारलं जाईल ब्रीदवाक्य काय. बघा तुम्हाला माहित आहे विनीत नारायण खटला 2003चा केंद्रीय अन्वेषण विभागाला लोकपाल कक्षात आणलेला आहे. म्हणजे बघा हे जो काही खटला होता विनीत नारायण खटला, आणि या प्रकरणामध्ये एवढं केंद्रीय दक्षता आयोगाची कामगिरी गाजली होती. आणि बाबा आपण केंद्रीय दक्षता आयोग त्याच्या मनमानी कारभार करत होता आणि याला कोणी माहिती अधिकाराखाली काही माहिती विचारत नव्हता. परंतु या खटल्यामुळं केंद्रीय अन्वेषण विभागाला लोकपालाच्या कक्षात आणलं गेलं. म्हणजेच काय, याला उत्तर देणं जबरदस्तीनं नव्हे तर याला कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे लोकपालच्या कचाट्यात आणलं आहे की ज्या वेळेस जर चुकल समजा तर लोकांच्या द्वारे काही गोष्टी याला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि लोकपालच्या द्वारे याला संपूर्ण उत्तरदायित्व आहे भारताला, राज्याला. म्हणून केंद्रीय दक्षता आयोग जो आहे 2003ला लोकपाल कक्षात आणलेलं आहे. केंद्रीय अन्वेषण प्रतिनिधी गाझियाबाद या ठिकाणी बघा याचं प्रतिनिधी असतात गाझियाबादला. अध्यक्ष बघा पहिले डीपी कोहली आणि सध्याचे आहे सदानंद दाते. कोण आहे सध्याचे? सदानंद दाते. 2022 मध्ये सदानंद दाते यांची निवड झालेली आहे आणि सध्या ते कार्यरत आहे. सदानंद दाते केंद्रीय अन्वेषण विभागाचे काय ते सध्या संचालक म्हणून काम करत आहे. पहिले कोण होते? डीपी कोहली. बघा विद्यार्थी मित्रांनो 1963 ला केंद्रीय अन्वेषण विभागाची स्थापना झालेली आहे. भारतातल्या विविध घडामोडी, विविध गुन्हे, विविध प्रकरण त्याचा संपूर्ण छडा लावण्यासाठी, संपूर्ण माहिती काढण्यासाठी ही काय करते, इन्व्हेस्टिगेशन सिस्टीम पूर्ण काय करते, शोध घेते आणि संपूर्ण याचा अभ्यास करत असते. चला पुढचा आयोग आपण बघूया. महत्वाचा आयोग आपल्याला बघायचा आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. लक्षात घ्या नॅशनल ह्युमन राईट कमिशन. लक्षात घ्या नॅशनल ह्युमन राईट कमिशन. तुम्हाला माहित आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना राष्ट्रीय मानवी हक्क आयोग हे 10 डिसेंबर 1948 ला झालं आणि त्याच्याच धर्तीवर भारतामध्ये या प्रकारच्या मानवाधिकार आयोगाची सिस्टीम म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगू द्यावं. कारण माणसावर कोणाचाही भारतीय संविधानाचे काही अधिकार दिलेले आहे, जे काही नियम दिलेले आहे, परंतु त्याच्याही व्यतिरिक्त माणसाला स्वच्छंदपणे जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्याच्यावर कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल जर एखादा मुलगा असेल, एखादी पत्नी असेल तरी त्याला त्याच्या नवऱ्याच्या मनाप्रमाणे जबरदस्तीने वागता येणार नाही. त्याचबरोबर एखादा मुलगा असेल, मुली असेल, ते जर संपूर्णपणे ऍडल्ट असेल तर त्यांना सुद्धा भारतीय मानवी अधिकार आयोगानं विविध अधिकार दिलेला आहे आणि त्याची जर गळचेपी होत असेल तर त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे काय करत असते मानवाधिकार आयोग काम करत असते. फॉर एक्झाम्पल स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, स्वच्छ अन्न आणि त्याच्या मनमोकळेपणे जीवन जगण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीने आहे. बरोबर आहे, कारण निसर्गाने मानवाला जीवन दिलेले आहे आणि त्याचा निसर्ग निर्मितीप्रमाणे त्याला जगण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तर बघा बरोबर हो, याची स्थापना झाली आहे 12 ऑक्टोबर 1993 ला झालेली आहे. स्थापना झालेली आहे 12 ऑक्टोबर 1993 ला. मानवी हक्क संरक्षण कायदा अधिनियम 1993. पुढे बघा एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात आणि किमान एक महिला पाहिजे. किती पाहिजे? एक महिला. बघा कंपल्सरी आहे याच्यातली राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मध्ये एक महिला आहे असावी, कारण महिलाच्या जर काही समस्या असेल तर महिला तिथं संपूर्णपणे माहिती घेऊ शकते. यासाठी एक महिला म्हणजे एक अध्यक्ष 5 सदस्य यापैकी एक सदस्य काय असावी? महिला असावी. पुढे बघा नियुक्ती राष्ट्रपती करते. निवड समिती बघा प्रत्येक ठिकाणी निवड समिती आहे. बघा पंतप्रधान, लोकसभेचा अध्यक्ष, राज्यसभेचा उपाध्यक्ष. आता तुम्हाला माहिती आहे राज्यसभेचा अध्यक्ष काऊन नाही आहे? कारण तो उपराष्ट्रपती असतो. राज्यसभेचा सभापती कोण असतो? उपराष्ट्रपती. त्यामुळं राज्यसभा उपाध्यक्ष जो सभागृहातून निवडून येत असतो त्या असतात. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते म्हणजे दोन्ही सभागृह म्हणजे कोणते? एक लोकसभा सभागृह आणि दुसरं म्हणजे काय? राज्यसभा सभागृह. तर या दोन्ही सभागृहाचे काय पाहिजे आपल्याला? विरोधी पक्ष नेते, ऑपोजिशन लीडर.
लक्षात घ्या, कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृहाचे विरोधी पक्षनेते सुद्धा आपल्या सदस्य म्हणून लागतील आणि केंद्रीय गृहमंत्री कोण लागतील आपल्याला? केंद्रीय गृहमंत्री. बघा महत्वाचे सदस्य आहे. पुढे हो, जाता जाता परीक्षेला आपल्याला ह्या गोष्टी वाचून जायच्या आहे. कारण आपल्याला केंद्रीय माहिती आयोग, राज्य माहिती आयोग, त्याचबरोबर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या संदर्भाच्या माहिती 100% विचारल्या जाऊ शकतात. बघा पंतप्रधान अध्यक्ष निवड समिती, बघा पंतप्रधान अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा उपाध्यक्ष, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, लोकसभेचे, राज्यसभेचे आणि केंद्रीय गृहमंत्री म्हणजे हे अध्यक्ष आणि सदस्याची काय करतात? निवड करतात आणि निवड समिती आहे. पुढे बघा, यांचा कार्यकाल आहे 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष. अध्यक्ष आणि सदस्य म्हणून यांचा अध्यक्षाचा कार्यकाल 3 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत अध्यक्ष आणि सदस्याचा असतो. बघा यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. बरोबर आहे, अध्यक्ष आणि सदस्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला. त्यानंतर बघा इतर महत्वाच्या बाबी, बघा आयोगाच्या शिफारशी संबंधित सरकारवरती बंधनकारक नसतात. म्हणजे या ठिकाणी या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने जर एखादी शिफारस केली असेल तर आपल्या सरकारवर बंधनकारक नाही, कंपल्सरी नाही आहे, पण ते काही गोष्टी सूचना सरकारला करू शकते की बाबा या प्रकारचं तुम्ही काम करत आहात, की फॉर एक्झाम्पल बाबा तुम्ही रस्त्यासाठी झाडे तोडत आहात, तर या ठिकाणी जे चांगली हवा आहे निसर्ग निर्मित ते लोकांना मिळण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. पण तो हा अहवाल सरकारनं स्वीकारणं किंवा न स्वीकारणं कंपल्सरी नाही आहे. ते फेटाळू शकतात किंवा ते अहवाल स्वीकारू सुद्धा शकतात. हा ऐच्छिक आहे. पुढे बघा, लष्करी दलांच्या बाबतीत आयोगाची भूमिका, अधिकार आणि अधिकार क्षेत्र मर्यादित आहे. तुम्हाला माहित आहे लष्करासंदर्भातचं जे काही आहे, कारण लष्कर तुम्हाला माहित आहे भारताचा महत्वाचा सुरक्षा यंत्रणा आहे आणि त्याच्यामध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन जे होत असेल की फॉर एक्झाम्पल रात्री आपण जंगलात राहत आहोत, त्याला ऊन वाऱ्यापासून संरक्षण मिळत नाही आहे, तर या ठिकाणी लष्करी लोकांना हे आपण मानवाधिकाराचं कुठलेही हक्क मिळेल किंवा नाही मिळेल याची गॅरंटी नाही आहे, कारण ते मर्यादा आहे. कारण लष्कर म्हणजे आपल्या राष्ट्राचं महत्वाचं एक संरक्षण ठेवणारी यंत्रणा आहे. आणि तिथं जर आपण जर म्हणलं की नाही बाबा आता वेळेवर यांना जेवण भेटत नाही आहे, वेळेवर झोप भेटत नाही आहे आणि मानवाधिकाराचं उल्लंघन होत आहे, मग तिकडे युद्ध आहे आणि घरी जाऊन तू झोप, हे शक्य आहे का? नाही. कारण तुम्हाला माहित आहे सैनिक हा 24 तास दक्ष असतो, त्यामुळे इथे हे हस्तक्षेप करत नाही. बघा मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा हे होते आणि सध्याचे आहे अरुण कुमार मिश्रा. कोण आहे सध्याचे? अरुण कुमार मिश्रा. पहिले आहे रंगनाथ मिश्रा आणि सध्याचे आहे अरुण कुमार मिश्रा. तर लक्षात घ्या पोरं, मानवाधिकार आयोगाची स्थापना आपल्याला माहित आहे 1993च्या कायद्याने झालेली आहे. 12 ऑक्टोबर 1993 ला. तुम्हाला माहित आहे मानव हक्क दिन आहे 10 डिसेंबर. मानवी हक्क दिवस कुठला आहे? 10 डिसेंबर. ह्युमन राईट्स, लक्षात घ्या डे, ह्युमन राईट्स डे, मानवी हक्क दिवस. मानवी हक्क दिवस 10 डिसेंबर 1948 ला एक परिषद भरली होती की मानवाच्या हक्काच्या संरक्षण करण्यासंदर्भातचं. बरोबर आहे. तर हे संपूर्ण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आपण इथे दिलेली आहे या व्हिडिओमध्ये. चला पुढचा आयोग आपण बघणार आहोत की या आयोगानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग झाला आणि यानंतरचा पुढचा आयोग आपल्याला बघायचा आहे. बघा राज्य मानवाधिकार आयोग, राष्ट्राच्या नंतर राज्य मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय नंतर राज्य मानवाधिकार आयोग आपल्याला काय काय देते बघा. स्टेट ह्युमन राईट्स कमिशन. बघा स्टेट ह्युमन राईट्स कमिशन स्थापना 6 मार्च 2001 ला. बघा आणि मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 ला आहे. म्हणजेच काय, राज्याचा मानवाधिकार आयोग 2001 ला आहे आणि राष्ट्राचा 1993 ला आहे. बघा 2001 आणि 1993. पुढे बघा रचना स्ट्रक्चर बघा, एक अध्यक्ष 2 सदस्य आणि याच्यात सुद्धा एक महिला पाहिजे. राष्ट्रीय तुम्हाला माहित आहे मानवाधिकार आयोग, केंद्रीय मानवाधिकार आयोग किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये किती सदस्य होते? 5 आणि याच्यात किती सदस्य आहे? 2. बघा कन्फ्युज होऊ नका, राज्य मानवाधिकार आयोग मध्ये 2 सदस्य आणि राष्ट्रीय मध्ये किती? 5. म्हणजे याच्यात जर कन्फ्युज तुम्ही झाला आणि आयोग तुम्हाला असेच प्रश्न विचारतात आणि आपण कन्फ्युज होतो, अरे 2 का रे, 5 का रे, 3 का रे? तर लक्षात घ्या नियुक्ती राज्यपाल करते. आता निवड समिती याची वेगळी नाही, कारण हे राज्य स्तरावर आहे. मुख्यमंत्री, विधानसभेचे सभापती, राज्य गृहमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेता आणि अस्तित्वात असल्यास विधान परिषदेचे अध्यक्ष. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक राज्याला विधान परिषद नाहीये, प्रत्येक राज्याला विधानसभा आहे, परंतु तुम्ही जर बघितलं अलीकडे साधारणतः 6-7 राज्यालाच काय आहे? विधान परिषद. म्हणून लक्षात घ्या ज्या ज्या राज्याला विधान परिषद आहे तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि जर विधान परिषद नसाल तर विधानसभेचे विरोधी पक्ष नेता. तर लक्षात घ्या ही आहे निवड समिती. निवड समितीमध्ये 5 सदस्य असतात. किती सदस्य असतात? 5 सदस्यीय निवड समिती आहे. कशाची? स्टेट ह्युमन राईट कमिशनच्या अध्यक्षाची व इतर सदस्याची. आणि यापैकी 2 सदस्य असतात, एक अध्यक्ष असतो, 2 सदस्यापैकी एक महिला आवश्यक आहे.
चला, कार्यकाल बघा 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष, म्हणजे दोघांमध्ये सारखा आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य मानवाधिकार आयोगाचा कार्यकाल कसा आहे? सारखाच आहे. बघा, पदावरून दूर करण्याचा अधिकार यांना सुद्धा राष्ट्रपतीचा आहे, राज्यपालाचा नाही आहे. लक्षात घ्या, काही काही गोष्टी अशा आहेत ते राष्ट्रपतीचा अधिकार दिलेला आहे. चला, 2019 ची काही सुधारणा झालेली आहे बघा. केंद्रशासित प्रदेशातील मानवी हक्क संबंधित कार्य केंद्र सरकार राज्य मानवी हक्क अधिकार आयोगाकडे सोपवू शकते. म्हणजे लक्षात घ्या, जे काही केंद्रशासित प्रदेश आहे, फॉर एक्झाम्पल एखादा महाराष्ट्राच्या बाजूला एखादा असेल, दीव दादरा व दमण किंवा दमण दीव दादरा नगर हवेली यासारखा आपला काय आहे केंद्रशासित प्रदेश, तर महाराष्ट्राच्या सरकारकडं म्हणजेच काय महाराष्ट्राच्या राज्य मानवाधिकार आयोगाकडं हे माहिती सोपवू देऊ शकते. बरोबर आहे, पण अपवाद आहे. फॉर एक्झाम्पल दिल्ली, बघा दिल्ली, जम्मू काश्मीर आणि लडाख हे अपवाद आहे बरं, की या संदर्भाचं काही माहिती एखाद्या राज्याकडे देऊ शकत नाही. अपवाद तुम्हाला प्रश्न विचारतात की अपवाद कोणकोणते आहे, की राज्य मानवाधिकार आयोग कोणकोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी हस्तक्षेप करू शकत नाही, तर दिल्ली, जम्मू काश्मीर आणि लडाख. बरोबर आहे. बघा, या प्रकारचं संपूर्ण दिल्ली संदर्भाचं मानवी हक्काचं कार्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे आहे. कारण दिल्ली हे कॅपिटल आहे भारताची, आणि त्या प्रकारच्या काही घटना तिथे घडत असत ते संपूर्ण राष्ट्रीय माहिती आयोग, संपूर्ण मानवाधिकार आयोग हे काय करत असते? काम करत असते. बघा पोरं हो, राज्य मानवाधिकार आयोगचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती अरविंद सावंत आणि सध्याचे न्यायमूर्ती के तातेड आहे. पहिले कोण होते? अरविंद सावंत, आणि सध्याचे कोण आहे? न्यायमूर्ती के तातेड. तर लक्षात घ्या, राज्य मानवाधिकार आयोगाच्या संदर्भाचा हा आपला संपूर्ण माहिती, आणि याचे सदस्य, याचे अध्यक्ष कोण निवड करतात, किती महिला असतात, किती पुरुष असतात, याचा कालावधी किती आहे, तर हे संपूर्ण याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे. चला, पुढच्या व्हिडिओकडे आपण बघूया. पुढच्या माहितीकडे बघा, राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग महत्वाच्या 2 बाबी आहे याच्यातली. बघा, राष्ट्रीय महिला आयोग, नॅशनल वुमेन कमिशन, बघा याची स्थापना 1992 ला झालेली आहे. महिलांवर होणारे विविध अत्याचार, विविध अन्याय याला वाचा फोडण्यासाठी नॅशनल वुमन कमिशन काम करत असते, आणि हे केंद्र सरकारला विविध आराखडा सुद्धा देते. फॉर एक्झाम्पल, मुलींचे विवाहाचे वय कमी करणे किंवा वाढवणे, त्याचबरोबर महिलांच्या विविध समस्या आहे, बरोबर आहे, प्रसूती रजा त्यांना देणे संदर्भाच्या असेल, तर शाळकरी मुलींना येणाऱ्या समस्या, त्यांच्या शिष्यवृत्ती, त्यांचा कशा प्रकारे आरोग्याच्या समस्या आहे आणि त्याचा विकास, किंवा एखाद्या प्रकरणामध्ये आहे तर कशा प्रकारचा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला लढावा, तर या संदर्भाचा राष्ट्रीय महिला आयोग विविध वेळी केंद्र सरकारला सुचवत असते. चला, तर स्थापना आहे 1992 ला. एक अध्यक्ष, 5 सदस्य असतात, आणि एक सदस्य सचिव असतात, आणि एक डीजीपी. बघा, जो काही डिस्ट्रिक्ट जनरल पोलीस असतो या संदर्भाचा एक अध्यक्ष, 5 सदस्य, एक सदस्य सचिव. नियुक्ती केंद्र सरकार करते, कार्यकाल 3 वर्ष. बघा, नियुक्ती कोण करते? केंद्र सरकार. कार्यकाल किती वर्ष? 3 वर्ष. पदावरून दूर करण्याचा अधिकार सुद्धा केंद्र सरकारलाच आहे. लक्षात घ्या, पारिवारिक महिला लोक अदालत, बघा जे काही आपण म्हणतो लोक अदालत, की जे काही आपला फॅमिली डिस्प्यूट असतो, तर या संदर्भाचा लोक अदालत स्थापण्याचं काम नॅशनल वुमेन कमिशनर करत असते. त्यानंतर वैवाहिक कौटुंबिक प्रकरणाचे जलद निराकरण, काही प्रकरणं असतात मॅरेज डिस्प्यूटचे प्रकरण, आणि हे घरातले कुटुंबातले जे काही वादविवाद असतात, तर या प्रकारचा अतिशय लवकर तीव्र गतीने समस्या सोडण्याकरता राष्ट्रीय महिला आयोग काय करते? पुढाकार घेत असते. त्यानंतर बघा, उद्दिष्ट काय याचे? राष्ट्रीय महिला आयोगाचे उद्दिष्ट बघा, महिलांना मोफत आणि जलद न्याय प्राप्त करून देणे. काही महिला आहे, अत्याचार आहे त्यांच्यावर, आणि मग त्यांना न्याय मिळत नाही, तर जलद आणि मोफत न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग काम करते. विवाद मिटवण्याची जागरूकता, काही ठिकाणी तुम्हाला माहिती आहे वाद करून विवाद करून काही उपयोगाचं नाही आहे, तर या ठिकाणी घरगुती जे काही हिंसाचार आहे, घरगुती वादविवाद आहे, तर ते मिटवण्यासाठी काम राष्ट्रीय महिला आयोग करत असते. त्यानंतर लोकांनी वाद आपापसात संस्थेबाहेर मिटवण्यासाठी प्रोत्साहित करणे. म्हणजेच काय आहे, एखादा कोर्टातली केसेस चालू असत, तर कोर्टातली ते खटला न चालवता कोर्टाच्या बाहेरच आपण तो शांततेनं कशा प्रकारे तो वाद मिटल या प्रकारचा सल्ला किंवा मार्गदर्शन, मेडिएशन करण्याचं काम नॅशनल वुमन कमिशन करत असते. त्यानंतर न्यायिक यंत्रणेतील सभावर महिलांना सक्षम करणे, की न्यायिक यंत्रणा आहे, आणि याच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे न्यायपालिके संदर्भात महिलांना भीती आहे, किंवा न्यायिक प्रकरणं असतील तिथं महिला पैशाच्या बाबतीत बोलू शकत नसेल, आणि वारंवार कोर्टाच्या चक्रा करत असेल, आणि या ठिकाणी त्याला जलद निर्णय मिळत नसेल, तर ती एखादी महिला ती केसेस सोडून देते, आणि त्या ठिकाणी तिचा काय होतं? अन्याय होतो. तर महिला कशा प्रकारे सक्षम होतील आणि महिलांना कशा प्रकारे न्याय मिळवून देता येईल यासाठी राष्ट्रीय महिला आयोग काम करत असते. तुम्हाला माहित आहे याच्या अध्यक्ष पहिल्या जयंती पटनायक होत्या, आणि तुम्हाला माहित आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर होत्या. आज तुम्हाला माहित आहे भारतीय जनता पार्टीनं या विजया रहाटकर यांना राष्ट्रीय महिला आयोगाचे काय केलेलं आहे? अध्यक्ष केलेलं आहे. लक्षात घ्या, विजया रहाटकर
या आपल्या महाराष्ट्राच्या औरंगाबादच्या महापौर होत्या आणि या आता सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या काय आहे अध्यक्ष आहे. सध्या विजया रहाटकर अध्यक्ष आणि पहिल्या कोण होत्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष तर जयंती पटनायक. बघा पोरो, राष्ट्रीय महिला आयोग 1992 ला आहे आणि याच्या संदर्भात 3 वर्षाचा कालावधी असतो. एक अध्यक्ष, 5 सदस्य, एक सदस्य सचिव आणि एक डीजीपी दर्जाचा एक सदस्य. तर हे आहे राष्ट्रीय महिला आयोग. बरोबर आहे की महिलाच्या संदर्भातच्या विविध समस्या त्याचं निराकरण करण्यासाठी हे काम करत असते. चला आता राष्ट्रीय महिला आयोग झालं, त्यानंतर आपण राज्य महिला आयोग बघूया. बघा, राज्य महिला आयोग म्हणजे तुम्हाला स्टेट वुमेन कमिशनर या ठिकाणी राज्याच्या संदर्भात काही अडीअडचणी आहेत आणि राज्याच्या महिलांना होणाऱ्या अडीअडचणीसाठी निराकरण करण्यासाठी 25 जानेवारी 1993 ला राज्य महिला आयोगाची काय झालेली आहे स्थापना. म्हणजे बघा 1992 ला राष्ट्रीय महिला आयोग आणि 1993 ला राज्य महिला आयोग. केंद्राच्या धर्तीवर राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपण राज्य महिला आयोग स्थापन केलेला आहे आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यानं राज्य महिला आयोग काय केलेला आहे स्थापन केलेला आहे. चला बरोबर, याचा सदस्य संख्या बघू आपण, रचना बघूया, स्ट्रक्चर कसं आहे. एक अध्यक्ष, 6 सदस्य, एक सदस्य सचिव आणि एक पोलीस महासंचालक. लक्षात घ्या, पोलीस महासंचालक, एक अध्यक्ष, 6 सदस्य, एक सदस्य सचिव, पोलीस महासंचालक. म्हणजे या प्रकारचं याचं काय आहे सदस्य संख्या आहे. बघा, नियुक्ती राज्य सरकार, कार्यकाळ 3 वर्ष आणि पदावर दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य सरकारला. म्हणजे एखादं सरकार आलं तर या ठिकाणी राज्य महिलाच्या आयोगाच्या अध्यक्षांना आपण कोणाला काढतो किंवा कोणाला आपण उचल बांगडी सुद्धा करतो. बरोबर आहे, तर या प्रकारचं आपण करत असतो आणि याचं सुद्धा काम काय आहे राज्यातल्या महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय याचं निराकरण करणे, महिलांना प्रोत्साहन करणे की तुमच्या बाजूने न्याय आहे आणि एखादा प्रकरण जलद गतीनं कशा प्रकारे पुढे जाईल. एखादा जसं की फॉर एक्झाम्पल कोपर्डीचं बलात्कार प्रकरण असेल तर त्या ठिकाणी सरकारची भूमिका काय बाबा, सरकारला हे केसेसवर लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं. त्याचबरोबर महिलांना संरक्षण देणे आणि महिलांची सुरक्षितता याच्यासाठी काम करणे किंवा एखादं विधान कोणी पुरुषानं केलं असेल बरोबर आहे तर त्या पुरुषावर कारवाई करण्यासाठी भाग पाडायला सरकारला लावणे किंवा कोर्टाला लावणे. तर या प्रकारच्या राज्य महिला आयोगाचं काय आहे महिलाच्या सुरक्षिते संदर्भात हे काम करत असते. सध्याचे बघा याचे अध्यक्ष बघा विजया रहाटकर. बघा विजया रहाटकर तुम्हाला माहिती आता सांगितलं आपण राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष झालेले आहे आणि सध्याचे कोण आहे रुपालीताई चाकणकर राष्ट्रवादी. तुम्हाला माहिती आहे अजितदादा गट यांच्या सध्या रुपालीताई चाकणकर काय झालेले आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे. सेकंड टाइम ते झालेले आहे कारण मागच्या कालावधीत त्यांचा संपत आला होता पण सरकार त्यांचं आलं आणि त्यामुळं रुपाली चाकणकर यांना काय झालं परत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी काय केली आहे नियुक्ती. म्हणजे बघा राष्ट्रीय महिला आयोग 92 ला आणि राज्य महिला आयोग कधी आहे 1993 ला. तर बघा पुढं हो हे तुम्हाला राज्य महिला आयोग, राष्ट्रीय महिला आयोग इथे कंबाईनच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या घडामोडी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर बघा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण, बालकाच्या हक्कासंदर्भात तुम्हाला माहिती आहे बालकांच्या व्याख्या विविध आहे. तुम्हाला माहिती आहे आर्टिकल 24 पॉलिटीमध्ये जर आपण बघितलं आर्टिकल 24 मध्ये बालकामगारांच्या सुरक्षा संदर्भात आहे आणि बालकावर जर अन्याय होत असेल जे काही 14 वर्षाखालील बालक आहे यांच्यावर जर काही अन्याय होत असेल तर आपल्याला त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्याला बाल हक्क संरक्षण आयोग मध्ये काय करत असतो आपण याचिका दाखल करून लोकांना आपण बालकांना काय देऊ शकतो न्याय देऊ शकतो. बघा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग याची स्थापना बघा 5 मार्च 2007 ला झाली आहे आणि याचा संरक्षण कायदा काही झाला तर 2005 ला परंतु स्थापना झाली लिगली 7 ला. याचं बघा रचना एक अध्यक्ष 6 सदस्य आणि यांनी किमान 2 महिला असाव्या. बघा एक अध्यक्ष आणि 6 सदस्य किमान महिला किती पाहिजे 2. कारण बघा महिलांना लहान बालकाच्या समस्येची जाण अतिशय असते. जसं आपण जर बघितलं अंगणवाडी बालवाडी या ठिकाणी महिला असतात या ठिकाणी पुरुष का नसतात कारण ती या ठिकाणी आपली आई बनून बालकांना संपूर्णपणे शिकवण्याचं काम करते. तसंच वर्ग पहिली जर बघितलं की KG1 KG2 किंवा प्ले ग्रुप मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी मॅक्सिमम महिला असते. तर तसंच तुम्हाला माहिती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये किमान 2 महिला असाव्या असं सांगितलेलं आहे. तर बघा निवड समिती बघा महिला व बालविकास मंत्रालयाचे मंत्री, महिला व बालविकास मंत्रालयाचे मंत्री एखाद्या समजा आता जर बघितलं आपले महिला व बालविकास मंत्री कोण आहे बाबा राष्ट्राची किंवा मग राज्याची, राज्याचा असेल तर राज्याची, केंद्राचा असेल तर केंद्राची. केंद्र सरकारद्वारे नियुक्त 2 सदस्य कोणत्याही 2 सदस्याची नियुक्ती ते करू शकतात 1 आणि 2. ते केंद्र सरकारवर डिपेंड आहे कोणत्या 2 सदस्याला नियुक्त करायचं आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये. त्यानंतर बघा याचा कार्यकाळ बघा अध्यक्षाचा 3 वर्ष आणि वयाची 65 वर्ष आणि सदस्याचा 3 वर्ष आणि वयाची 60 वर्ष. बघा हे पहिली पीपीटी अशी आपली की या ठिकाणी सदस्याचं कार्यवाधी किंवा कार्यकाल बदललेला आहे. तर बघा अध्यक्षाचा कालावधी 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष आणि सदस्याचा कालावधी 3 वर्ष किंवा वयाची 60 वर्ष. त्यांना पदावरून दूर कोण करते राष्ट्रपती. बघा निवड समिती नियुक्ती राष्ट्रपती आणि पदावर दूर करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे राष्ट्रपतीला. बाल हक्क संरक्षण अधिनियमन आयोग बघा उद्दिष्टे
बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी हे काम करते. म्हणजेच काय, काही काही मुलं आहेत यांना कष्टाचे कामं दिले जातात, यांना शाळापासून हे वंचित राहतात. काही मुलांना आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना काम करावं लागते, म्हणून तुम्हाला माहिती आहे बाल कामगार ठेवणं हा गुन्हा आहे. म्हणून विविध हॉटेलमध्ये, कॅन्टीनमध्ये, विविध कामाच्या ठिकाणी लिहिलेलं असते की आमच्या दुकानामध्ये बाल कामगार काम करत नाही. कारण लहान जे काही मुलं असतात ते आपल्या राष्ट्राचं नागरिक आहे आणि त्याच्यावर जर अत्याचार अन्याय जर झाला तर भावी पिढी ती घडणार नाही. तर यासाठी तुम्हाला माहिती आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आहे की ज्या ज्या ठिकाणी निरपराध माणसाकडून बाल गुन्हेगारी घडली जाते, यांना गुन्हेगाराच्या प्रकरणामध्ये ओढलं जाते, कारण यांना समज नसते, हे नासमज असतात आणि त्यामुळे त्यांचे हक्क अबाधित राहावे यासाठी सरकार काय करत असते, आयोगाच्या मार्फत काम करतात. बघा याचे अध्यक्ष, पहिले अध्यक्ष शांता सिन्हा आणि सध्याचे आहे प्रियंका कानूनगो. बघा पहिले आहे शांता सिन्हा, सध्याचे कोण आहे प्रियंका कानूनगो. बघा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. बघा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची संपूर्ण माहिती आपण दिली आहे. म्हणजे बघा आपण तुम्ही बघत असाल व्हिडिओ, पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघा एका पीपीटी मागे एका पीपीटी नंतर आपण जे काही माहिती बघत आहोत तर हे अतिशय तुमच्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त राहील आहे. हे आजच नाही, वारंवार हा व्हिडिओ आपण कधीही बघू शकतो आणि त्याच्या मार्फत आपण माहिती विविध आयोगाची काय करू शकतो, घेऊ शकतो. त्यानंतर बघा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. तुम्हाला माहित आहे नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज. आता अल्पसंख्याक तुम्हाला माहित आहे जे काही अल्पसंख्याक लोक आहेत म्हणजेच काय हिंदूच्या तुलनेत ज्यांची संख्या कमी आहे. आता अल्पसंख्याक म्हणजे कोण बघा, अल्पसंख्याक म्हणजे कोण बघा, मुस्लिम. बघा मुस्लिम, त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे ख्रिश्चन, त्याचबरोबर बौद्ध. बघा बौद्ध, त्याचबरोबर पारसी. लक्षात घ्या पारसी, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे अल्पसंख्याक आपण कशाला म्हणतो तर बरोबर जैन. बघा जैन, बघा मुस्लिम, ख्रिश्चन. आज तुम्हाला माहित आहे हिंदूच्या तुलनेत मुस्लिमांची संख्या कमी आहे, त्यानंतर परंतु जास्त आहे. म्हणजे हिंदूच्या तुलनेत संख्या कमी परंतु जास्त. त्याचबरोबर ख्रिश्चन यांची संख्या कमी आहे, बौद्ध, पारसी, जैन. बरोबर आहे की या प्रकारचे आपण विविध जे लोक आपण बघत असतो तर त्या प्रकारच्या लोकांना आपण म्हणतो अल्पसंख्याकांचा दर्जा. आणि याचबरोबर तुम्हाला माहित आहे आपण शीख. लक्षात घ्या मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी आणि जैन यांना आपण अल्पसंख्याकाला काय दिलेला आहे, दर्जा. तर लक्षात घ्यायचं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग याच्यासाठी काय करत असते, काम. कारण याचे हक्क अबाधित राहावे, कारण हे भारतामध्ये आहे आणि भारत हा सेक्युलर राष्ट्र आहे. त्यामुळे प्रत्येक अल्पसंख्याकाचं हित जोपासलं जावं, जेणेकरून राष्ट्रामध्ये फूट पडली नाही पाहिजे, यासाठी हे आयोग काम करत आहे. बघा 17 मे 1993 या आयोगाची स्थापना झाली. वैधानिक दर्जा 1995 भेटला. हा घटनात्मक आयोग नाही आहे, कसा आहे, वैधानिक आयोग आहे, म्हणजे सरकारच्या मान्यतेनुसार आहे. त्यानंतर बघा एक अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य किती, 5. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग मध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि सदस्य किती, 5. नियुक्ती केंद्र सरकार करते. कार्यकाल यांचा 3 वर्ष आहे आणि पदावरून दूर करण्याचा अधिकार सुद्धा केंद्र सरकारला आहे. किती वर्षापर्यंत काय आहे काही घेणं नाही, वयाची मर्यादा नाही आहे, फक्त 3 वर्ष कार्यकाल उपभोगतो आणि मधात सुद्धा कार्यकाल कमी करू शकतो. बघा केंद्र सरकार नियुक्त करते आणि केंद्र सरकार पदावरून यांना काढू शकते. त्यानंतर बघा एकूण अल्पसंख्याक समुदाय 6 आहे आपल्याला माहित आहे, जे आपण सांगितलं. 1992 ला मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध व पारसी. बघा मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध व पारसी म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5. आणि 2014 ला जैन समुदायाला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळाला. तुम्हाला कधी कधी प्रश्न येतो की सर्वात शेवटी कोणत्या समुदायाला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळाला, तर कोणाला, जैनला. अल्पसंख्याकाचा दर्जा कधी मिळाला तर 2014 ला. आणि बाकीचे जे सगळे लोक आहे ते 1992 ला जे आहे तर 6 अल्पसंख्याक आपल्या भारतामध्ये धर्म आहे आणि त्याच्यानुसार त्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा दिलेला आहे. बघा पहिले अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहे न्यायमूर्ती मोहम्मद सरदार अली खान. लक्षात घ्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती मोहम्मद सरदार अली खान आणि सध्याचे आहे सरदार इक्बाल सिंग लालपुरा. IPS आहे लक्षात घ्या, ते IPS होते. सरदार इक्बाल सिंग लालपुरा. सरदार इक्बाल सिंग कोण, लालपुरा. लक्षात घ्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना 1993 ला आणि यांचे हक्क अबाधित राहो, यांच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगच्या अध्यक्षाकडे आपण याचिका दाखल करू शकतो आणि यांना संपूर्ण माहिती आपण घेऊ शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचं म्हणजे आता लोकपाल. आता बघा विविध आपण पीपीटी बघत आहोत, याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आता लोकपाल. बघा या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे अण्णा हजारे यांनी जंतर मंतर आणि रामलीला मैदानातील जे काही प्रशासकीय सुधारणा आयोग म्हणतो याला आपण, की प्रशासनामध्ये विविध हलगर्जी होत होती, विविध काम होत नव्हते आणि प्रशासकीय अधिकारी लोकांचे काम न केल्यामुळं लोकांच्यावर जे काही कामाची
सवय होती लोकांना ती राहिली नव्हती. आणि त्याचबरोबर लोकांचा विविध निरुत्साह झाला होता, कारण का प्रशासनामध्ये कामच होत नाही. आणि याला सगळ्यांना आपण काय केलं, लोकपालाच्या कचाट्यात आणण्याचं काम करण्यात आलेलं आहे. बघा, एक अध्यक्ष आणि 8 सदस्य, 4 न्यायिक आणि 4 गैरन्यायिक. म्हणजे का या ठिकाणी न्यायपालिकेचे समकक्ष तज्ञ लोक 4 आणि 4 म्हणजे गैरन्यायिक. तर बघा या प्रकारचं याची निवड समिती बघा, पंतप्रधान अध्यक्ष, लोकसभेचे सभापती, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, त्याचबरोबर भारताचे सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश किंवा नामनिर्देश केलेला कायदे पंडित. नामनिर्देश केलेला कायदे पंडित तो काही कायद्याचा माहिती त्याला असेल. बघा याचा कार्यकाल आहे 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष, वयाची 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष. आणि पदावर दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतीला. बघा याचं ब्रीद वाक्य आहे, महागृह कस्या स्विधनम. महागृह कस्या स्विधनम हे संस्कृत मध्ये आहे श्लोक. अर्थ का, किसी के धन का लोभ मत करो, किसी का धन का लोभ मत करो. तुम्हाला माहिती आहे विविध प्रशासकीय अधिकारी मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहे आणि त्यांनी मोठ्या प्रकारचा पैसा घेऊन आपलं कामकाज काय केलेलं आहे, व्यवस्थित केलेलं नाही आहे. म्हणून लोकपाल काय आहे की ज्या ज्या लोकांनी काम केलेलं असेल तर त्याला उत्तर विचारण्याचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. पहिले अध्यक्ष होते पिनाकी चंद्र घोष. बघा लोकपाल आयुक्त अध्यक्ष पहिले पिनाकी चंद्र घोष, सध्याचे आहे अजय खानविलकर. लक्षात घ्या कोण आहे, अजय खानविलकर. तर लक्षात घ्या लोकपाल हे लोकांचं काम करण्यासाठी आहे, लोकपाल बरोबर आहे. आणि हे लोकपाल आहे की प्रत्येक लोकांचा अडीअडचणीसाठी धावून येण्यासाठी आपल्याला आहे. आणि प्रत्येक लोकांचा प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी काय आहे, लोकपाल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शेवटचं बघायचं आहे ते म्हणजे लोकायुक्त. लोकायुक्त म्हणजे लक्षात घ्या लोकांच्या मार्फत पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग तुम्हाला माहित आहे या ठिकाणी नेमलेला आहे. आणि राज्याच्या अंतर्गत लोकायुक्त प्रत्येक राज्य सरकार तुम्हाला माहित आहे लोकायुक्त नेमतात की आपल्या राज्यातले काम तो चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी लोकायुक्त. बघा 25 ऑक्टोबर 1972 ला पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग निर्माण झाला लोकायुक्त. याच्यातली 4 सदस्य असतात, 2 न्यायिक आणि 2 गैरन्यायिक. यांची नियुक्ती राज्यपाल करतात. बघा कोण करतात, राज्यपाल करतात. निवड समिती बघा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आणि विधानसभेचे अध्यक्ष, त्याचबरोबर दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, अशा प्रकारचे 6 लोकांची एक निवड समिती असते. बघा लोकायुक्त निवडण्याची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. म्हणजे ज्या ज्या राज्यांना विधान परिषद आहे त्यांना. त्यानंतर बघा यांचा कार्यकाल आहे 5 वर्ष. लक्षात घ्या कार्यकाल किती आहे, 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. लक्षात घ्या 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्षापर्यंत याचा कार्यकाल आहे. पदावरून दूर यांना राज्यपाल करू शकते. कोण करू शकते, लोकायुक्त पदावरून दूर राज्यपाल. बघा याचं काम बघा इतरत्र मुख्यमंत्री तसेच संपूर्ण मंत्रिमंडळ लोकायुक्तच्या कक्षात असणारे महाराष्ट्र देशाचे पहिले राज्य आहे. बघा म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सुद्धा उत्तरदायित्व आहे, जबाबदारी आहे. आणि महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे की हे लोकायुक्तच्या कचाट्यात जाणार आहे. त्यानंतर बघा सर्वात प्रभावी लोकायुक्त कोणतं राज्य आहे, कर्नाटक. सर्वात प्रभावी लोकायुक्त राज्य कर्नाटक. त्यानंतर मुख्यमंत्री लोकायुक्त कक्षात येणार राज्य बघा गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. बघा मुख्यमंत्री सुद्धा काही काही राज्यामध्ये लोकायुक्तच्या कक्षात नाही आहे, पण महाराष्ट्रात आहे आणि गुजरातमध्ये आहे, हिमाचलमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर बघा काही काही राज्यामध्ये मुख्यमंत्री लोकायुक्तच्या कक्षात नाही आहे, ते म्हणजे उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार आणि राजस्थान. बघा मुख्यमंत्री लोकायुक्त कक्षात असणारे राज्य आणि मुख्यमंत्री लोकायुक्तच्या कक्षात नसणारे राज्य ते आहे उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार आणि राजस्थान. बघा सध्याचे महाराष्ट्र बघा पहिले महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण होते, न्यायमूर्ती SP कोतवाल. आणि सध्याचे कोण आहे, C विद्यासागर कानडे. सध्याचे लोकायुक्त कोण आहे महाराष्ट्राचे, C विद्यासागर कानडे. लक्षात घ्या. आणि पहिले होते न्यायमूर्ती SP कोतवाल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा लोकायुक्त आहे. लोकायुक्त प्रयोग राबवणारा किंवा मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ कचरा देणारा महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आणि 1972 ला स्थापन झालेलं आहे. राज्यपाल निवड करतात, नेमणूक करतात आणि त्याला पदावर काढण्याचा असतो अधिकार कोणाला आहे, राज्यपालाला. मग बघा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण याच्यामध्ये व्हिडिओ सिरीज मध्ये आपण भारतातले महाराष्ट्रातले विविध महत्वाचे आयोग याच्यातून बघितले आहे. आणि हे संपूर्ण आयोग तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा जर समजा ऐकलं समजा व्हिडिओच्या माध्यमातून तर 100% तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुम्ही विसरसाल तर त्या त्यावेळेस तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि त्या त्यावेळेस संपूर्ण माहिती तुम्ही काय करा हे अभ्यासून घ्या. ओके. तर ही माहिती तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा काय होईल, फायदा होईल. ओके. आणखी नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्यासोबत तुम्ही जुळून राहा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.